जय शिवराय. वाऱ्याची झुळूक मंद वेगाने किल्ल्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत होती. वृक्षांची पालवी अलगद डुलत होती. पिवळी पाने वृक्षाचा आधार सोडून हळूच जमिनीवर स्थिरावत होती. पिवळसर हिरवट रंगाची किल्ल्याच्या अवतीभोवती झुळपे त्यांचा एक अनोखा गंध वातावरणात पसरवत होती. सूर्य अस्ताचली निघाला होता. त्याच्या शेवटची दृष्टी बानोरलिंग महादेव मंदिराच्या कळसावर रेलली होती. पिंपळाच्या डुलणाऱ्या पालवीमधून मार्ग काढत त्याची किरणे मंदिराच्या शिखरावर स्थिरावली होती. इतक्यात देवळाच्या गाभाऱ्यात एक घंटानाद झाला आणि त्या पाठोपाठ कुणीतरी धाडगण पडल्याचा आवाज झाला. परंतु आवाज कशाचा? गोपाळगडावर पहारेकरी होतेच, परंतु या क्षणाला मंदिराजवळ कुणीही उपस्थित नव्हते. गडाच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थ महादेवाच्या दर्शनासाठी नेहमी येत असत, परंतु आज कुणाची चाहूल नव्हती. दिवाबत्तीची वेळ होण्यास अजून काही कालावधी शिल्लक होता, त्यामुळे पुजारीही किल्ल्यावर पोचला नव्हता. मग तो प्रश्न राहिलाच. मंदिराच्या गाभाऱ्यात जमिनीवर धाडकन पडणाऱ्याचा आवाज कुणाचा होता? अर्थात कुण्या मनुष्याच्या उपस्थितीशिवाय तो आवाज शक्य नव्हता. आज मनुष्याचाच होता. तो मनुष्य जमिनीवर पालथा पडला होता. बराच वेळ झाला तरी तो अजूनही तसाच जमिनीवर पडून होता. नमस्कार करण्यासाठी कोणी इतका वेळ का पडून राहील? नाही, त्याचा तर तो श्वास वाढला होता. पायात झालेल्या जुन्या जखमीने डोके वर काढले होते, त्यातूनच रक्तस्राव होत होता. अंगात ज्वर भरला होता. अशा अवस्थेत शिवलिंगाला दोन्ही हातांनी घट्ट धरून तो पुटपुटला, शिव शंभो महादेव. महादेवाच्या नामात परत उच्चार सुरू होता. मध्येच महादेवाच्या नामांसोबत छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे व शंकर हे कैलासपती महादेव असे नामस्मरण सुरू होते. त्या माणसाच्या अंगावर एक काळी बंडी होती. कमरेपासून गुडघ्यापर्यंत धोतर आणि धोतराच्या नेसणीवर पिवळसर शेला बांधून डाव्या बाजूला गाठ मारली होती. त्या गाठीच्या आडोशाच्या शेल्यात एक कट्यार लपवली होती. 100% ती कट्यारच होती, कारण तिच्या मुठीच्या रचनेतून ते स्पष्ट होत होते. तो मनुष्य पुढे बोलू लागला, महादेवा, जीवाची अपार पराकाष्ठा करत मी कसा बसा तुझ्या गावातलो आहे. खरं तर मला रायरेश्वराला जायचं होतं, परंतु इतकं सामर्थ्य आता माझ्या या देहात उरलं नाही. माझा प्राण या देहाला सोडून जाण्यासाठी व्याकुळ झालेला आहे, कारण या स्वराज्याच्या उपयोगी हे माझं शरीर आता माझं राहिलं नाही. आणि कदाचित हे शरीर त्यागून मी परलोकात गेलो तर मला माझ्या राजांचं दर्शन घेता येईल. महादेवा, या सेवकाला माझ्या राजाजवळ घेऊन चल. याच अपेक्षेनं तुझ्या जवळ पोचलो आहे. तुझ्या जवळ हेच मागणं आहे. तू माझ्या निष्ठेचा आणि कर्तव्याचा साक्षी आहे. तुला सगळं ठाव आहे. या सेवकाच्या नसा नसात शिवाजी नावाची ऊर्जा प्रवाहित आहे, परंतु मी आज विनवणी करतो, या ऊर्जेला त्याच्या प्रमुख स्रोतात विलीन करून दे. शिवाजी नावाच्या सागरात माझ्या प्राणाला बुडवून दे. असे म्हणत त्याने कसे बसे हळूच डोळे उघडले. शिवलिंगाकडे पाहिले आणि तो पुन्हा पुटपुटू लागला, माझी ही शेवटची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी तुझ्या या प्रतीकावर माझ्या रक्ताचा अभिषेक करतो. असे म्हणत त्या मनुष्याने कमरेतून कटार काढली तर त्या हाताने त्या कटारीची मूठ नीट न्याहाळून पाहिली. त्या कटारीच्या पितळी मुठीवर सिंहाची प्रतिकृती कोरली होती. त्या सिंहाच्या प्रतिकृतीला मस्तकाशी भिडवून स्मित करत तो पुटपुटला, राजे, तुम्ही तुमच्या हाताने या बहिर्जी नायकाला दिलेल्या या कटारीनं आजपर्यंत कितीतरी गनिमांच्या गायांचे घोट घेतले असतील. तुमच्या हाताचा स्पर्श लाभलेल्या या कटारीच्या मूर्तीत काय ताकद आहे हे फक्त मीच जाणतो. राजे, तुम्ही जाणून होता मला तलवारीपेक्षा या कटारीची प्रत्येक वळणावर गरज भासणार आहे, म्हणून तुम्ही मला ती भेट दिली होती. बैरजी नायकांनी पुन्हा एकदा त्या कटारीची मूठ कपाळाशी टेकवली आणि कटार डाव्या हातात पकडून उजव्या हाताच्या अंगठ्यावर वार केला. त्यांच्या अंगठ्यातून रक्ताची चिळकांडी उडाली. लाल भडक रक्ताची धार त्यांनी शिवलिंगावर धरली. जखमी झाले असताना सुद्धा वेदना होत असल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला नव्हता. डोळे बंद करून ते पुटपुटू लागले, शंभो शिव शंभो. मोठ्या कष्टाने त्यांनी पापण्या उघडल्या.
त्यांचा पंजा शिवलिंगाच्या अग्रभागावर होता. अंगठ्यातून निघणाऱ्या रक्ताचे शिवलिंगावर उघड उमटले होते. बोलताना त्यांना आता धाप लागत होती. ते हळूच ओटातल्या ओटात फुटत होते. राजे, एक खंत आहे. स्वराज्यासाठी मरणाची इच्छा होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. वीर मरण प्राप्त करू शकलो नाही. नायकांच्या अंगठ्यातून वाहणारे रक्त शिवलिंगावर पूर्णतः पसरले होते. काळ्या पाषाणाचे शिवलिंग आता लाल भडक झाले होते. नायकांच्या श्वासांनी आता वेग घेतला होता. वादळ शांत होण्यापूर्वी ती तीव्रता असावी ती तीव्रता आता भासू लागली होती. त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती, तरी ओठांवर मात्र तीव्र स्मित होते. अर्धपांढरे गिरदार मिशी ओठांच्या हालचालीने गालापर्यंत लांबली होती. ते बोलू लागले, राजे, हे जग मला आता दिसत नाही. बाणूरलिंग महादेव सुद्धा दिसत नाही. राजे, हे आश्चर्य आहे. मी आज धन्य झालो. मला रायरेश्वराचा गाभारा दिसतो आहे. तुम्ही समोर आहात राजे. तुमचा तो तेजस्वी चेहरा दिसत आहे. तुमचे विशाल कपाळ दिसत आहे. त्यावर मधमध लावलेला लाल चंद्रकोर टिळा दिसत आहे. पांढरा शुभ्र अंगरखा, कमरेला तेजस्वी भवानी तलवार, डोक्यावरील मंदिर शिरपेचात रोवलेला मोत्यांचा तुरा, काळभोर बोलके डोळे, गळ्यात भोसले घराण्याची आई भावाने दिलेली कवड्याची माळ. महाराज, तुमचे रूप पुन्हा पाहायला मिळाले. धन्य झालो. मी धन्य झालो. मी स्पष्टपणे पाहू शकतो आहे राजे. तुम्ही रायरेश्वर शिवलिंगावर रक्ताभिषेक करून महान स्वराज्याची शपथ घेतात. राजे, खरोखर मला तुम्ही दिसत आहात. हा भास आहे की पुनर्जन्म? मला दिसत आहे राजे. तुमच्यासोबत महान स्वराज्याचे प्रमुख स्तंभ संभाजी तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुद्गल, नरस प्रभू गुप्ते हे सुद्धा दिसत आहे. महाराज, मीही आहे. पण काय तुम्हाला मी दिसत आहे? सांगा प्रभू, हाक द्या मला. धावत येऊन छातीशी धरा. हे माझे खांदे आसुसले आहेत राजे. तुम्ही सोडून गेलात तेव्हापासून तुमचा एक शब्द ऐकण्यासाठी कान गुतवीळ झाले आहेत. डोळे तळपत आहे. राजे, आलिंगन द्या तुमच्या या हनुमंताला. शिवलिंगावर रक्ताभिषेक सुरूच होता. महादेवावर हा फक्त एक रक्ताभिषेक नव्हता, तर थेंबा थेंबा चामवलेल्या शिवाजी नामाचा अभिषेक होता. बैरजी नायकांचा श्वासोच्छ्वास आता मंदावला होता. अंगात जीवर आणखी वाढला होता. नाकाने श्वास घेणे सुद्धा अवघड झाले होते. आता ते मुखावाटे मोठ्याने श्वास घेत होते. श्वास सोडताना मात्र त्यांच्या मुखातून हळूच राजे या शब्दाचा उच्चार निघत होता. शेवटचे काही क्षणच असून त्यांची प्राणज्योत तग धरून होती. त्यांचे शरीर निपचित पडले होते. पापण्या अर्धवट उघडल्या होत्या. त्यांच्या समोर आता जीवनातील काही महत्त्वाचे क्षण उभे राहत होते, जे त्यांना नेत्रांनी आयुष्यात पाहिले होते. ते क्षण जाता जाता डोळ्यांसमोरून तरळून जात होते. ते क्षण पुन्हा पाहायला मिळत असल्याने शेवटच्या घटकेत सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकत होते. शिवाजी महाराजांना गमावण्याव्यतिरिक्त कोणतेही दुःख त्यांच्या मनाला आजपर्यंत फार पीडा देऊ शकले नव्हते. फक्त त्याच वेळी त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहिले होते. हा एक क्षण सोडल्यास अश्रू म्हणजे काय असतात हे त्या नेत्रांना ठाऊकही नव्हते. तलवारीच्या किरकोळ जखमांव्यतिरिक्त घाव त्यांच्या शरीराला कधी मिळालेच नव्हते. पण आता या उतार वयात एक किरकोळ जखमीने त्रास वाढला होता. एका अद्भुत शक्तीचे संचय असलेले शरीर. ही अद्भुत शक्ती म्हणजे महाराजांची अदृश्य शक्ती होती, जी कुणालाही दिसू शकत नव्हती, कुणालाही ओळखू येत नव्हती, कुणीही समजू शकले नव्हते. वाऱ्याचा वेग होता, सिंहाचे धाडस होते, सरड्याचे कौशल्य होते, हरणाची चपळता व सूर्याची चमक होती. आणि बुद्धी तर इतकी तल्ला की वयाच्या 60 वर्षात कपट कारस्थानात माहीर असलेले शत्रू अजून सुद्धा आजपर्यंत कोणी त्यांना कैद करू शकले नव्हते. दिल्लीचा बादशाह औरंगजेबाच्या हेरांनाही कधी कळले नाही की शिवाजी राजांच्या दरबारात कोणी बैरजी नाईक नावाची व्यक्ती आहे. शिवरायांची या त्यांच्या अदृश्य शक्तीच्या जोरावर अनेक पराक्रमे केलेत, युद्ध जिंकलीत, स्वराज्याच्या गाडा योग्य रीतीने हाकू लागले. त्यांच्या बाणाला अचूक निशाणा मिळाला. दौलतराव हे खरे नाव, परंतु आयुष्यात त्यांचे कितीतरी वेळा बारसे झाले असावे, कितीतरी जन्म झाले असावे. 3 धर्मांचे संस्कार, चालीरीती यांचे अचूक ज्ञान त्यांना प्राप्त होते.
प्रादेशिक तसे विदेशी भाषांवर मजबूत पकड होतीच, तितकाच मोठा हजरजबाबीपणा आणि त्यांचा आत्मविश्वास होता. त्याला स्वराज्य प्रेमाची जोड होती. जवळजवळ त्यांच्या सारखेच 3000 बहिर्जी त्यांनी स्वराज्यासाठी उभे केले होते आणि या 3000 बहिर्जींचे नायक होते दौलतराव म्हणजे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक आठवणींच्या वाऱ्यावर स्वार होऊन गुटकात पोहोचले होते. जेव्हा ते पहिल्यांदा शिवाला भिडले होते तेव्हा ते बहिर्जी नाईकही नाही, तर ते होते रामवंशाचे दौलतराव. बहिर्जी नाईकांचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी चॅनलसोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडली असाल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय शिवराय.